नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर देवकी निलेश राठोड, श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी अर्थशास्त्र या विषयाची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये सहकारी चळवळीच्या विकासातील सरकारची भूमिका या विषयावरती चर्चा करणार आहोत. या विषयावरती मी आपणास माहिती सांगणार आहे. सरकार आणि सहकारी चळवळ यांच्यात निकटचा संबंध आहे. भारतासारख्या विकसनशील देशात सरकारने सुरुवातीपासूनच सहकारी चळवळीला पोषक असे धोरण स्वीकारले आहे. या चळवळीला कायदेशीर व आर्थिक स्वरूपाची मदत केली. यामुळे सहकारी चळवळीच्या विकासाला चालना मिळाली. तथापि सहकारी चळवळीच्या विकासात सरकारने सहभागी व्हावे की नाही याबाबत मात्र तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. सहकारी चळवळीच्या प्रारंभीच्या काळात इंग्लंड व इतर पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ही चळवळ प्रस्थापित राजकीय व आर्थिक तत्त्वज्ञानाच्या विरोधातील षडयंत्र आहे असे सरकारला वाटत होते. त्या काळी ही चळवळ स्वयंस्फूर्त व स्वायत्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. अर्थात यामुळे सहकारी क्षेत्राला स्वतःच्या विकासासाठी स्वतःलाच निधी उभारावा लागला. कालांतराने सहकारी क्षेत्रातील नेत्यांना या क्षेत्राच्या विकासाकरिता व संरक्षणाकरिता कायदेशीर तरतुदी करण्याची आवश्यकता वाटू लागली. इंग्लंडने असे कायदे करण्याबाबत पुढाकार घेतला. इंग्लंडच्या सरकारने 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सहकारी क्षेत्राच्या उन्नतीकरिता कायदे केले. तथापि तेथील सरकारने या चळवळीचे मनापासून स्वागत केले नाही. फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड यासारख्या देशातसुद्धा सरकारने निरहस्तक्षेपाचे धोरण स्वीकारले. या चळवळीच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. सहकारी चळवळीने स्वबळावर प्रगती करावी. सहकारी क्षेत्राने कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सरकारवर अवलंबून राहू नये. सरकारी मदतीवर मर्यादा पडू शकतात, पण स्वबळावर केल्या जाणाऱ्या प्रगतीवर मर्यादा पडू शकत नाहीत, अशा विचारांना प्राधान्य दिले गेले. सर व्हॅन सिटार्ट निले यांच्या मते सरकारने जरी मदत उपलब्ध करून दिली तरी आम्ही ती नाकारू असं त्यांचं मत होतं. भारतासारख्या विकसनशील देशात मात्र सहकारी चळवळीच्या विकासासाठी सरकारने पुढाकार घ्यावा या विचाराने जोर धरला. समाजातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी व कमकुवत घटकांच्या उन्नतीसाठी सहकार हे एक उत्तम माध्यम आहे. सहकारी चळवळीद्वारे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला गती देता येते. यामुळे सहकारी चळवळीच्या विकासात सरकारने पुढाकार घ्यावा असा विचार मांडण्यात आला. ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीच्या मते गरीब व दुर्बल व्यक्तींच्या उन्नतीकरिता केवळ सहकारी चळवळ पुरेशी ठरत नाही, तर त्यासाठी या चळवळीला अनुकूल व पोषक असे सरकारी धोरणही आवश्यक असते. 20व्या शतकात बहुतेक देशातील सरकारांनी कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारली. देशातील नागरिकांच्या विकासाची व कल्याणाची अंतिम जबाबदारी सरकारने स्वीकारली. समाजाच्या आर्थिक कल्याणासाठी सरकारने सहकारी चळवळीच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा हा विचार अधिक दृढ झाला. विकसनशील देशात बचतीचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे सहकारी संस्थांना स्वतःची वित्तीय साधने उभारता येत नाहीत. सहकारी संस्थांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे. करांमध्ये सवलती, मोफत लेखापरीक्षण, भागभांडवलात सहभाग, गुदामांची बांधणी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासाठी अनुदाने, सवलतीच्या व्याजदराने भांडवल पुरवठा, मोफत सल्लाविषयक सेवा इत्यादी स्वरूपात सरकारने सहाय्य केले पाहिजे. अर्थात सरकारी मदत केवळ सहकारी चळवळीच्या जलद विकासाच्या उद्देशाने झाली पाहिजे. सरकारी मदतीमुळे किंवा पुढाकारामुळे लोकांची स्वयंप्रेरणा कमी होता कामा नये. समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक शोषण होऊ नये
यासाठी सरकारने सहकारी चळवळीचे नियमन करावे, परंतु असे नियमन हे मर्यादित असावे. सहकारी संस्थांच्या दैनंदिन कामकाजात सरकारचा हस्तक्षेप होता कामा नये. वेगळ्या शब्दात सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदत करणे आवश्यक आहे, पण अशी मदत मिळताना स्वयंपूर्णता प्राप्त करणे हे सहकारी संस्थांचे उद्दिष्ट असले पाहिजे. 1964 मध्ये टोकियो येथे भरलेल्या सहकार मंत्र्यांच्या परिषदेत असा विचार मांडण्यात आला. सहकारी चळवळीच्या प्रारंभीच्या अवस्थेत सरकारी मदत महत्त्वाची ठरते. सरकारने या चळवळीला उत्तेजन देण्याकरिता आवश्यक मार्गदर्शन व वित्तीय सहाय्य केले पाहिजे, पण जसजशी ही चळवळ स्वतःच्या पायावर उभी राहील तसतशी ही मदत कमी गेली पाहिजे. डॉ. A.R. ईटन यांच्या मते सहकारी चळवळीच्या प्रगतीकरिता सरकारनेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. श्रीमन नारायण यांनी मात्र असे मत मांडले आहे की सहकारी संस्थांनी अर्थसहाय्याकरिता सरकारवर अवलंबून राहण्यास हरकत नाही, पण असे अवलंबित्व तात्पुरत्या काळासाठीच असावे. अंतिमतः सहकारी संस्थांनी स्वसहाय्यावर अधिक भर दिला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी चळवळीच्या विकासात सरकारची नेमकी काय भूमिका असावी याचं स्पष्टीकरण काही मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी मी करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे कायदेशीर तरतुदी. सहकारी संस्थांच्या उन्नतीकरिता सरकार कायदेशीर तरतुदी करते. कायद्याद्वारे सहकारी चळवळीच्या विकासाला योग्य दिशा देते. सहकारी संस्थांची स्थापना, भागभांडवल, व्यवस्थापन, कामकाज पद्धती, ठेवी व कर्ज व्यवहार इत्यादीबाबत कायदेशीर चौकट निर्माण करते. त्यामुळे सहकारी संस्थांचा विकास मजबूत पायावर होण्यासाठी मदत होते. दुसरा मुद्दा आहे आर्थिक मदत. सहकारी संस्थांना प्रारंभीच्या काळात भांडवलाच्या समस्येला तोंड द्यावे लागते, म्हणून सरकार या संस्थांना सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करते, त्यांना अनुदान देते, तसेच खास सहकारी संस्थांसाठी सुलभ कर्ज योजना राबविते. विविध बँका व वित्तीय संस्थांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पतपुरवठा करते. आर्थिक मदतीमुळे सहकारी चळवळीला चालना मिळते. यानंतर आहे तिसरा मुद्दा भागभांडवलातील मदत. अनेकदा सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात भागभांडवल उभे करता येत नाही, यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर मर्यादा पडतात. अशा वेळी सरकार सहकारी संस्थांच्या भागभांडवलाच्या उभारणीत मदत करते. राज्य सरकारे सहकारी संस्थांच्या भागभांडवलाची खरेदी करतात. याशिवाय सरकार सहकारी संस्थांच्या कर्जरोख्यांना हमी देते, जसे राज्य सरकार भूविकास बँकांमार्फत विकल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांची रक्कम परत करण्याची हमी देते. यामुळे या संस्थांना पुरेशा प्रमाणात भागभांडवल उभे करून आर्थिक व्यवहारांचा विस्तार करता येतो. यानंतर मुद्दा क्रमांक 4 विविध सवलती. विकसनशील देशांमध्ये सहकारी चळवळीला उत्तेजन मिळावे म्हणून विविध सवलती उपलब्ध करून देणे आवश्यक असते. यासाठी सरकार विविध करांमध्ये सूट, मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क यामध्ये सूट, भागभांडवलातील जप्तीला माफी इत्यादी प्रकारच्या सवलती देते. सहकारी संस्थांच्या प्रारंभीच्या अवस्थेत अशा सवलती खूप उपयुक्त ठरतात. यानंतर मुद्दा क्रमांक 5 पोषण धोरणाचा स्वीकार. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व मान्य केले असले तरी सहकारी क्षेत्राच्या विकासालाही प्रोत्साहन दिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने सहकारी चळवळीच्या विकासाकरिता पोषक धोरणाचा स्वीकार केला आहे. लोकशाही नियोजनाचे प्रभावी साधन म्हणून नियोजन काळात या चळवळीला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारल्याचे आढळते. यानंतरचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 6 व्यवस्थापकीय सहाय्य. सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. केंद्र व राज्य सरकारे सहकार खात्यामार्फत सहकारी संस्थांच्या व्यवस्थापकीय व इतर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. सहकारी संस्थांची स्थापना, दैनंदिन कामकाजातील समस्या, लेखापरीक्षण इत्यादीबाबत सहकारी संस्थांना मार्गदर्शन केले जाते. तसेच या संस्थांना पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा केला जातो. प्रारंभीच्या काळात सहकारी संस्थांना निधीअभावी पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येत नाही.
सरकार व्यवस्थापकीय अनुदान देते किंवा कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देते. त्यानंतरचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 7, समित्यांची नियुक्ती. सहकारी चळवळीतील त्रुटी लक्षात याव्यात व या चळवळीचा योग्य दिशेने विकास घडून यावा यासाठी सरकार वेळोवेळी समित्यांची व अभ्यास गटांची नियुक्ती करते. या समित्या सर्व सहकारी चळवळीचा सखोल अभ्यास करून विविध शिफारशी करतात. या शिफारशींच्या अंमलबजावणीद्वारे ही चळवळ आणखी भक्कम केली जाते. भारतात योजना काळात अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती, मेहता समिती, ग्राहक सहकारी समिती, सहकारी खरेदी विक्री विषयक समिती, निर्धा समिती यासारख्या समित्यांची नियुक्ती भारत सरकारने केलेली दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 8, शिक्षण व प्रशिक्षणाच्या सोयी. सहकारी संस्थांचे कामकाज सांभाळण्यासाठी सुशिक्षित व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. सरकार सहकाराचे शिक्षण देण्यासाठी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करते. तसेच सहकारी संस्थांच्या संघामार्फत चालविल्या जाणाऱ्या केंद्रांना अर्थसहाय्य देते. यामुळे कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारते व व्यवस्थापनाचा दर्जा उंचावण्यास मदत होतो. यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्दा क्रमांक 9, निधीची स्थापना. सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात पतपुरवठा करता यावा म्हणून सरकार विविध निधींची स्थापना करते. भारतात सरकारने राष्ट्रीय कृषी पतपुरवठा स्थिरीकरण निधी, राष्ट्रीय कृषी पतपुरवठा सहाय्य व हमी निधी, राष्ट्रीय गुदाम विकास निधी इत्यादी निधींची स्थापना केली आहे. याशिवाय राज्य सरकारांनी सुद्धा निरनिराळ्या निधींची स्थापना केली आहे. या निधींमुळे सहकारी संस्थांच्या वित्तीय गरजा भागविता येणे शक्य झाले आहे. यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे इतर सहाय्य. सहकार हे ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. दुर्बल घटकांना सहाय्य करणे व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे या दृष्टीने सहकारी चळवळीला विशेष महत्त्व आहे. म्हणून सरकार या चळवळीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करते. सहकारी संस्थेच्या स्थापनेपासून ते त्यांच्या देखरेखीपर्यंत व लेखापरीक्षणापर्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर सरकार मदत करत असते. सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी योग्य नियोजनाची आखणी करणे, नियोजनाची कार्यवाही करणे, सहकारी चळवळीतील दोषांचा शोध घेणे, ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, सहकारी क्षेत्रासाठी नवनवीन कायदे करणे, सहकारी क्षेत्राबाबतच्या आकडेवारीचे संकलन करणे व त्यास प्रसिद्धी देणे यासारखे उपक्रम सरकार राबविते. यामुळे सहकारी चळवळीच्या विकासाला चालना मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या 10 मुद्द्यांच्या आधारे सहकारी चळवळीच्या विकासातील सरकारच्या भूमिकेचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतात सरकार सहकारी चळवळीच्या विकासासाठी विविध मार्गांनी मदत करत असते. मदतीचे विविध मार्ग किंवा स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे आपणास स्पष्ट करून सांगता येईल. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कायदेशीर सहाय्य. कायदेशीर सहाय्यांमध्ये सहकारी चळवळीच्या विस्तारासाठी सरकारने वेळोवेळी कायदेशीर तरतुदी केल्या आहेत. 1904 मध्ये सहकारी संस्था कायदा करण्यात आला. यामुळे सहकारी चळवळीला कायदेशीर दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर 1912 मध्ये हा कायदा आणखी व्यापक करण्यात आला. परिणामी पतपुरवठा व बिगर पतपुरवठा क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळाली. 1919 मध्ये सहकार हा विषय राज्य सरकारकडे सोपविण्यात आला. त्यानंतर विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात सहकारी चळवळीच्या विकासाकरिता कायदे संमत केले. तसेच प्रत्येक राज्य सरकारने स्वतंत्रपणे सहकार खाते सुरू केले आहे. सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी मदत करणे, त्यांचे कामकाज सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, त्यांना सल्ला देणे यासारखी कार्ये या खात्यामार्फत केली जातात. सहकारी संस्थांची स्थापना, त्यांचे नोंदणीकरण, संस्थेचे सभासद व त्यांची जबाबदारी, संस्थांची मालमत्ता व निधी, संस्थांचे व्यवस्थापन, संचालक मंडळ व त्यांचे अधिकार, संस्थांचे पर्यवेक्षण व लेखापरीक्षण इत्यादी बाबतीत सरकार कायदेशीर तरतुदी करते.
यामुळे सहकारी संस्थांच्या कामकाजाला योग्य शिस्त लागते, गैरप्रकारांना आळा बसतो, सहकारी संस्थांची निकोप वाढ होण्यासाठी मदत होते. सहकारी खात्यातील निबंधकामार्फत सहकारी संस्थांना योग्य मार्गदर्शन केले जाते. निबंधकाच्या प्रामाणिकपणावर व कार्यक्षमतेवर सहकारी चळवळीचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून मेहता समितीच्या मते निबंधक हा परिपक्व प्रशासक असावा. सहकार संस्थांचा विश्वास जिंकण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असावे. तसेच तो व्यापार तत्त्वांची जाण असणारा उत्तम व्यवस्थापक असावा. त्याचप्रमाणे रॉयल कमिशन यांच्या मते सहकारी धोरणांची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करता यावी म्हणून निबंधकाला विशिष्ट ठिकाणी किमान 5 वर्षापर्यंत काम करण्याची संधी द्यावी. सहकारी नियोजन समितीने ही मुदत किमान 10 वर्षांची असावी असे सुचविले आहे. मेहता समिती आणि सर एम डार्लिंग यांनी सुद्धा अशाच प्रकारचे मत मांडले आहे. थोडक्यात, सरकार कायदेशीर तरतुदीच्या माध्यमातून सहकारी चळवळीला सहाय्य करत असते. यानंतर दुसरा मुद्दा आहे आर्थिक सहाय्य. सरकार सहकारी संस्थांना निरनिराळ्या मार्गांनी आर्थिक सहाय्य करते. सामान्यपणे सहकारी संस्थांनी पतपुरवठा रचनेतील इतर संस्थांकडून कर्जे घ्यावयाची असतात. सरकारने सहकारी संस्थांना थेट खेळत्या भांडवलासाठी कर्जपुरवठा करणे अभिप्रेत नसते, परंतु विकासात्मक कार्यक्रमांसाठी सहकारी संस्थांना नेहमीच्या वित्त संस्थांकडून पुरेसा वित्तपुरवठा झाला नाही तर त्यांना सरकार कर्ज देते. सहकारी संस्थांना गुदामांची उभारणी करता यावी म्हणूनही कर्जे दिली गेली आहेत. गुदामांच्या सोयींचा अभाव हा ग्रामीण बाजारव्यवस्थेतील सर्वात मोठा दोष आहे. जर पतपुरवठा आणि खरेदी विक्री या 2 घटकात योग्य समन्वय साधायचा असेल तर मोठ्या प्रमाणात गुदामांच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत म्हणजे NCDC यांच्यामार्फत यासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. तगाई कर्जाचे वितरण करता यावे म्हणून सरकार सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करते. महाराष्ट्र व गुजरातसारख्या राज्यांमध्ये जमीन लागवडीयोग्य बनवणे व भूसंवर्धन यासाठी सरकार भूविकास बँकांमार्फत वित्तपुरवठा करते. या कामांसाठी सरकारने काढून ठेवलेला निधी भूविकास बँकांच्या भागभांडवलाच्या खरेदीसाठी सुद्धा वापरला जातो. इतर राज्यांमध्ये सरकारे कृषीविषयक तगाई सदृश कर्जे सहकारी संस्थांच्या माध्यमातून देतात. यानंतर तिसरा मुद्दा भागभांडवलातील भागीदारी. सहकारी संस्था सभासदांमध्ये भागांची विक्री करून भांडवल उभे करतात, पण संस्थांचा लहान आकार, सभासदांची आर्थिक दुर्बलता इत्यादी कारणांमुळे पुरेशा प्रमाणात भांडवल उभारता येत नाही. अशा वेळी सरकारने सहकारी संस्थांचे भागभांडवल खरेदी करून त्यांना मदत करणे आवश्यक असते. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने सहकारी संस्थांच्या भागभांडवलात सरकारने सहभागी व्हावे अशी शिफारस केली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून या शिफारशींची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानंतर मेहता समितीच्या शिफारशीप्रमाणे भागभांडवलातील सरकारी भागीदारी अधिक व्यापक प्रमाणात अंमलात आणण्यास सुरुवात झाली. सरकार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, सहकारी खरेदी विक्री संस्था इत्यादींच्या भागभांडवलाची खरेदी करते. राज्य सरकारांना भागभांडवलाची खरेदी करता यावी म्हणून रिझर्व्ह बँकेकडील दीर्घकालीन निधीतून रक्कम उपलब्ध करून दिली जाते. ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीच्या शिफारशीनुसार हा निधी उभारण्यात आला आहे. केंद्र सरकार सुद्धा राज्यांना भागभांडवलात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत निधी उपलब्ध करून देते. राज्य सरकार पतपुरवठा संस्थांबरोबर बिगर पतपुरवठा संस्थांच्या भागभांडवलात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. सहकारी शेती संस्था, सहकारी श्रमिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, सहकारी मत्स्य व्यवसाय संस्था, सहकारी वाहतूक संस्था, सहकारी प्रक्रिया संस्था इत्यादी भागभांडवलात सरकार सहभागी होत आहे. याशिवाय सहकारी संस्थांचे भाग खरेदी करता यावे यासाठी लोकांना कर्जे दिली जातात. विणकरांच्या सहकारी संस्था, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या इत्यादी संस्थांच्या भागभांडवलाची खरेदी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला जातो. यानंतर मुद्दा क्रमांक 4 सरकारी अनुदाने. सरकार विविध सहकारी संस्थांना अनुदान देते. सहकारी संस्था अर्थक्षम होईपर्यंत कर्मचाऱ्यांवरील खर्च भागविण्यासाठी अनुदान दिले जाते.
प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना दिल्या जाणाऱ्या व्यवस्थापकीय मदतीशिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकांना प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचारी नेमण्यासाठी अनुदान दिले जाते, जेणेकरून या बँकांना आपल्या कार्यकक्षा रुंदाविता येतात. तसेच ग्रामीण भागातील दुर्गम प्रदेशात सुद्धा शाखा उघडता याव्यात म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांना अनुदान दिले जाते. भूतारण बँकांनाही अशाच प्रकारचे अनुदान दिले जाते. केंद्र सरकार अनुदानरूपी सहाय्य राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून देते. सहकारी खरेदी विक्री संघ, सहकारी प्रक्रिया संस्था इत्यादींना सुद्धा विशिष्ट काळासाठी उतरत्या प्रमाणात व्यवस्थापकीय अनुदान दिले जाते. सहकारी कृषी संस्था, श्रमिक संस्था व इतर प्रकारच्या संस्थांना व्यवस्थापकीय खर्च भागविता यावा म्हणून अनुदान दिले जाते. याशिवाय खरेदी विक्री संस्थांना व कृषी संस्थांना गोदामांची बांधणी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. अशा योजनांसाठी सहकारी संस्थांना सरकारकडून मिळणाऱ्या एकूण कर्जापैकी 25% रक्कम अनुदान म्हणून समजली जाते. नव्याने प्रस्थापित सहकारी संस्थांना प्रारंभीच्या काळात भांडवलाअभावी आपल्या कार्याचा योग्य प्रमाणात विस्तार करता येत नाही. तसेच पूर्व प्रस्थापित व अर्थक्षम नसलेल्या संस्थांना सुद्धा नियमितपणे कार्ये पार पाडणे कठीण जाते. तसेच त्यांना सक्षम व पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेही परवडत नाही. म्हणून अशा संस्थांना सरकारी सहाय्याची नितांत आवश्यकता असते. तथापि सरकारी अनुदानामुळे सहकारी संस्थांमुळे परावलंबित्वाची प्रवृत्ती वाढणार नाही याचीही काळजी घेतली जाते. सहकारी संस्था अनुदानाच्या रकमेचा योग्य विनियोग करतात की नाही यावर देखरेख ठेवली पाहिजे. अनुदानाद्वारे सहकारी संस्थांमध्ये सावकाशीने अर्थक्षमता निर्माण होणे आवश्यक आहे. आता मुद्दा क्रमांक 5, जोखीमयुक्त निधीतील सहभाग. समाजातील दुर्बल गटाच्या उत्पन्नात वाढ व्हावी व त्यांच्या राहणीमानात योग्य सुधारणा व्हावी हे आपल्या राष्ट्रीय नियोजनाचे एक मूलभूत उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्याकरिता सहकारी संस्थांनी पुढे आले पाहिजे. दुर्बल गटातील लोकांना पुरेशा प्रमाणात पतपुरवठा केला पाहिजे. या कामी सहकारी संस्थांना उत्तेजन म्हणून जोखीमयुक्त निधीसाठी मदत केली जाते. बँकांकडे विशेष जोखीमयुक्त व संशयास्पद कर्जासाठी वेगळा निधी उभारला जातो. सरकार असा निधी उभारण्यात सहभाग घेते. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत अशा सहकारी मदतीवर विशेष भर देण्यात आला होता. कर्जविषयक धोरणात उदारता आणणे व छोटे व सीमांत शेतकऱ्यांना पुरेसा पतपुरवठा करणे या दृष्टीने सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. यानंतर मुद्दा क्रमांक 6, करविषयक सवलती. सहकारी चळवळीची जलद गतीने वाढ व्हावी म्हणून सरकार सहकारी संस्थांना विविध करविषयक सवलती देते. कररोपण करताना सहकारी संस्थांना विशेष सूट दिली जाते. केंद्र सरकारमार्फत आकारले जाणारे आयकर, उत्पादन शुल्क यासारख्या करांमध्ये सवलत दिली जाते. तसेच मुद्रांक शुल्क, नोंदणी फी इत्यादी करांमध्ये सहकारी संस्थांना सवलत दिली जाते. अशा सवलतीचे प्रमाण वेगवेगळ्या राज्यात भिन्न भिन्न असल्याचे आढळते. तसेच सहकारी संस्थांना न्यायालयीन शुल्कांमध्ये सूट दिली जाते. सहकारी संस्थांनी इतर संस्थांशी अगर व्यक्तींशी केलेल्या करारपत्रकांवर मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नसते. याशिवाय सहकारी संस्थांच्या सभासदांना मिळालेल्या लाभांशावर आयकर लावला जात नाही. सहकारी संस्थांच्या भागांवर जप्ती आणता येत नाही. निरनिराळ्या कर सवलतींमुळे सहकारी संस्थांचा खर्च वाचतो. तसेच त्यांच्या कार्यकक्षांचा विस्तार होण्यास मदत होते. सहकारी संस्था आपल्या सभासदांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा उपलब्ध करून देऊ शकतात. आता शेवटचा मुद्दा क्रमांक 7, सरकारची हमी. सरकार आपल्या हमीच्या माध्यमातून सहकारी संस्थांना सहाय्य करते. अर्थात हा अप्रत्यक्ष सहाय्याचा मार्ग आहे. सहकारी संस्था कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभारण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या या व्यवहाराला योग्य प्रतिसाद मिळेलच असे नाही.
सरकार अशा संस्थांच्या कर्जरोख्यांची हमी देते, म्हणजेच कर्जरोख्यांची मुद्दल, रक्कम व व्याज यांच्या परतफेडीची अंतिम जबाबदारी सरकारवर असते. सरकारी हमीमुळे सहकारी संस्थांच्या कर्जरोख्यांची विक्री जलद गतीने होते. त्यांना पुरेशा प्रमाणात भांडवल उभारता येणे शक्य होते. अल्पकालीन कर्ज देताना रिझर्व्ह बँक संबंधित राज्य सरकारकडून हमी घेते. तसेच स्टेट बँक शिखर विपणन संस्थांना विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कर्जे देताना राज्य सरकारकडून हमी घेते. मध्यवर्ती भूविकास बँकांच्या कर्जरोख्यांना सुद्धा संबंधित राज्य सरकारांची हमी दिली जाते. सरकारी हमीमुळे कर्जाची रक्कम योग्य कारणासाठी वापरली जाणार आहे व त्याची रीतसर परतफेड होणार आहे याची शाश्वती मिळते. संबंधित संस्थेने कर्जरोख्यांची रक्कम फेडली नाही तर ती रक्कम देण्यासाठी सरकार वचनबद्ध असते. सरकारी हमीमुळे साहजिकच सहकारी संस्थांना भक्कम आधार प्राप्त होतो. शिखर विपणन संस्था, राज्य सहकारी बँका, भूविकास बँका इत्यादी संस्थांना सरकारी हमीचा खूप उपयोग होतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सहकारी चळवळीच्या विकासातील सरकारची भूमिका या विषयाची मी माहिती आपणास सांगितली. तुम्हाला निश्चितच ही माहिती कळाली असेल, आवडली असेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथे थांबते.